चाकण औद्योगिक वसाहतीतील गावाच्या स्वच्छतेसाठी महत्त्वाचं पाऊल घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचं काम युद्धपातळीवर. वाढतं शहरीकरण आणि कचऱ्याची समस्या यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रशासनानं आता कंबर कसली आहे. शहरात उभारण्यात येत असलेल्या अत्याधुनिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचं काम सध्या वेगानं सुरू असून हा प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार आहे. या प्रकल्पाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरी कामं सुरू आहेत. कचरा वर्गीकरण आणि प्रक्रियेसाठी आवश्यक असणारे मोठे प्लॅटफॉर्म्स, यंत्रसामग्री बसवण्याचं फाउंडेशन आणि साठवणुकीसाठी लागणारे टाके याचं बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. कडाक्याच्या उन्हातही कामगार आणि अभियंते हे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या प्रकल्पामध्ये कचऱ्यापासून खत निर्मिती आणि ऊर्जेची निर्मिती करण्यावर भर दिला जाणार आहे. सांडपाणी व्यवस्थापनासाठी देखील येथे विशेष सोय करण्यात आली आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कचरा डेपोच्या दुर्गंधीपासून परिसरातील नागरिकांना मोठी सुटका मिळणार आहे. एकूणच या प्रकल्पामुळे शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असून एक स्वच्छ आणि सुंदर गाव म्हणून ओळख निर्माण होणार आहे. माझं नाव शैलेश चांदेकर आहे. मी इथं सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर आहे. इथं आपण बायोगॅस प्लांट तयार करतोय, जे तिथं आपलं कचरा येणार आहे ओला आणि सुका ते सेग्रिगेटेड होणार आहे आणि व्यवस्थित त्याचं सायंटिफिकली डिस्पोज होणार आहे. जे गॅस तयार होणार आहे ते आम्ही कमर्शियल बेसवर कंपन्यांना सप्लाय करणार आहे. याच्यासाठी कचऱ्याची उपलब्धता कोणाकडून तुम्ही कचरा घेणार? हे आम्ही जे इंडस्ट्रियल वेस्ट निघतंय, कंपनी असं वेस्ट निघतंय ओला आणि सुका, ते आम्ही कलेक्ट करणार. डोर टू डोर आमच्या गाड्या जाणार आणि घेऊन येणार. अजून जे आसपासचे गाव आहे त्यांचा जे ओला आणि सुका कचरा आहे ते पण आम्ही इथं आणून प्रॉपर सायंटिफिकली सेग्रिगेट करून त्याला पण डिस्पोज करणार आहे. हा प्रोजेक्ट किती दिवसात चालू होणार? हे आमचं 30 जूनपर्यंत आमची डेडलाईन आहे. जूनपर्यंत आमचं कमिशनिंग होऊन जाईल, प्लांट चालू होऊन जाईल. 30 दिवसात ओके होणार तुमचं? हां. नमस्कार. आज खालुमरे गावातील इंडस्ट्रीलच्या 22 आणि 24 च्या प्लॉटवरती आपण सर्वजण आलेलो आहोत. या ठिकाणी खऱ्या अर्थानं कचरा बायोगॅस प्रकल्प MIDC उभी करत आहे. मागच्या एक 10-15 दिवसाच्या कालावधीपूर्वी ज्यावेळेस MIDCच्या CEOंची भेट घेतली त्यावेळेस आपल्या जे काही MIDCमध्ये बाधित गावं आहेत, ज्या गावामध्ये MIDCने जागा संपादित केली त्या गावचा कचऱ्याचा जो काही प्रश्न होता, तर इंडस्ट्रीचं असं म्हणणं आहे किंवा इंडस्ट्रीने अशा पद्धतीने आम्हा सर्वांना त्या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे की आपल्या गावचा कचरा त्या ठिकाणावरून उचलून या ठिकाणी आणून त्याच्यावरती एक चांगल्या पद्धतीची प्रक्रिया करून बायोगॅसचा प्रकल्प या ठिकाणी चालू होत आहे. निश्चित या ठिकाणी बायोगॅस तयार होणार आणि हा इंडस्ट्रीला सप्लाय होणार आहे. तो इंडस्ट्रीला सप्लाय हो किंवा कमर्शियल पद्धतीने त्यांनी कशा पद्धतीने जरी विकला तरी त्यावरती आमची कुठली हरकत नाही. आमचा महत्त्वाचा प्रश्न आहे की आमच्याकडं जो काही कचऱ्याचा जो काही डेपो आहे, कचरा ज्या ठिकाणी आमचा टाकला जातो तो कचरा उद्याच्या काळामध्ये या ठिकाणी येणार आहे. हेच आमच्यासाठी महत्त्वाचं आहे की आम्हाला जो काही कचऱ्याचा प्रश्न उद्याच्या काळामध्ये भेडसावत आहे तो कचऱ्याचं विलगीकरण जरी झालं तरी आमच्यासाठी खूप मोठा प्रश्न आमचा सुटणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये किती टनाचा प्रोजेक्ट आहे? काय हा खरं तर 5 वर्षापूर्वी हा प्रकल्पाला मंजुरी भेटली. हा त्यावेळेस प्रत्येक गावची किंवा इंडस्ट्रीची कॅपॅसिटी पाहता 10 टनाची कॅपॅसिटी या प्रकल्पाची केलेली आहे. परंतु जशी उद्या रिक्वायरमेंट वाढेल, जशा पद्धतीने कचरा इथं जास्त आला तर तशा पद्धतीने इंडस्ट्री त्याची कॅपॅसिटी वाढवणार आहे.